स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. अवघ्या 3 महिन्याच्या जिजाचे पियानो वादन. वयाच्या 3ऱ्या महिन्यातच नैसर्गिकरित्या उल्लेखनीय विकास. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, विविध कौशल्य आत्मसात करत नेत्रदीपक कामगिरी. बालिकेचा जागतिक विक्रम. नववी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम. गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUYD प्रमाणित सर्व दागिने. सोने तारण कर्ज योजना ही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. नमस्कार मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. मी ऋतुजा प्रतीक विचारे. माझी मुलगी जिजा ऋतुजा प्रतीक विचारे हिने अवघ्या 3 महिन्यातच एक वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे. तोही इन्फ्लुएन्सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तसेच इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये. खास करून वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर 2.5 महिन्याची असल्यापासून ती पालथी पडायला सुरुवात केली. जे की सर्व बाळ आपण जर गुगल केलं तर आपण बघू शकतो की ते 4 महिन्यामध्ये युजली पालथी पडतात. तर ती 2.5 महिन्यातच पालथी पडायला लागली आणि आम्ही जस्ट पियानो तिला दिला तर ती पियानो वाजवायला चालू केले तिने. तर 3 महिन्यापासून ती पियानो वाजवते आणि खूप छान पद्धतीनं पियानो कंटिन्युअस वाजवते आणि सगळीकडे याची नोंद घेतली जात आहे. तसेच दुसरं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर जर आपण कम्युनिकेट केलं तिच्याशी तर ती एकदम रिस्पॉन्स आणि अलर्टनेस दाखवते. ग्रास्पिंग कॅपॅसिटी चांगली आहे. जर आपण हनुमान चालिसा किंवा इतर श्लोक आपण मंत्र म्हणले तिच्यासमोर तर ती ते खूप चांगल्या पद्धतीने ऐकते आणि रिस्पॉन्ड करते. तसंच एक अजून वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर फक्त तिला उभं केलं तर ती पायाने चालते. बरोबर आपण जसं चालतो ना तसं ती प्रॉपर चालायला चालू केलं तिने 1.5 महिन्यापासूनच. आणि नंतरचं म्हणलं तर एकदा तिला आम्ही एका पायावर उभं केलेलं तर ती एका पायावर पण उभे राहते. तसंच दुधाची बाटली जर तिला दिली तर ती स्वतःच्या हाताने दुधाची बाटली पिते. आणि ह्या सगळ्या वैशिष्ट्यातून ह्याचं हे कशामुळे झालं तर मी सर्वांना सांगू इच्छिते की 9 महिने जे आपला जो काळ असतो गरोदरपणाचा त्याच्यामध्ये जे गर्भसंस्कार म्हणतात त्याचं खूप विशेष महत्व आहे. ज्याच्यामध्ये मी मंत्र, श्लोक, योगासना, मेडिटेशन या सगळ्या गोष्टी, आहार या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने निभावल्या. त्यामुळे हे जे रिझल्ट दिसत आहे ते खूप छान पद्धतीने 2 वर्ल्ड रेकॉर्ड तर आता झालेले आहेत. आता मी विचार करतो की गिनीज बुक मध्येही तिला कसं आपण पोहोचवता येईल तिथेपर्यंत आणि हे आपल्यासाठी सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट असणार आहे. तसंच अजून एक सांगायचं म्हणलं तर आता आज 5 तारीख आहे, 5 मे आहे आणि आज ती 5 महिन्याची झालेली आहे. 5 डिसेंबरचा तिचा जन्म आणि
तिचा आता मेडल एक आलेला आहे, ट्रॉफी आहे, 2 सर्टिफिकेट्स आहेत. तर आम्ही 3 महिन्याची असल्यापासूनच हे सर्व तिच्यासाठी करतोय आणि सर्व पालकांना मी सांगू इच्छिते की आपल्या पाल्याला आपण कसं घडवू हे आतापासूनच जन्माच्या आधीपासून आपण हे डिसाईड केलं पाहिजे आणि वेळोवेळी त्याच्याकडे त्या गोष्टी तिला पुरवून त्याची जी सक्षमता आहे ती बघून पारखायला पाहिजे आणि तसं आपण पुढे पुढे त्यांच्यासोबत जायला पाहिजे. असं म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ते खरं आहे आणि आम्ही ते बघतोय आणि आम्हाला खूप अभिमान आहे जिजाचा. तर धन्यवाद तुम्ही एवढ्या सगळ्या शुभेच्छा दिल्याबद्दल आणि सरांचे खूप खूप धन्यवाद. तर असंच सर्वांची शुभेच्छा आमच्या सोबत राहो. काल DYSP सरांकडून पण श्री प्रणील गिल्डा सर यांच्याकडूनही तिला खूप साऱ्या शुभेच्छा मिळाल्या आणि त्याबद्दल ही पूर्ण सांगली पोलीस यांचं आभार आणि पूर्ण मराठी जनतेचं, दुबईमध्ये असलेल्या सर्वांचाही आभार की त्यांनी एवढा छान प्रतिसाद दिला आम्हाला आणि जिजाला खूप खूप शुभेच्छा दिल्या. तसेच जिजाची आजी सौ अलका काळे मॅडम याही टीचर आहेत आणि त्यांचाही खूप सपोर्ट असतो. माझे हस्बंड प्रतीक विचारे सध्या दुबईमध्ये आहेत, पण त्यांचंही नेहमी लक्ष असतं जिजावर आणि काय करायचं हे नेहमी ते पाठीशी असतात, वडील म्हणून. जन्माला आल्यानंतरच तिची जी बोटं होती ती थोडी लांब होती आणि असं म्हणतात ना, आर्टिस्टची बोटं ही खूप अशी लांब असतात. तर आम्हाला वाटलं की ठीक आहे, ती पियानो किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट प्ले करू शकते. तर आम्ही ते गिटार वगैरे तिला दिलं आणि जस्ट तिला दाखवलं एकदा की असं ती व्हाईट कलरचे पियानोचे बटन वाजवायचं. तर ती एकदा दाखवल्यानंतर तिने चालूच केलं आणि आता जेव्हा पियानो नसतो त्यावेळी ती खाली सुद्धा, बेडवर सुद्धा ती अशी करत असते. त्यामुळे तिला तो जास्त इंटरेस्ट क्रिएट झालाय आणि सोबतच तिचा आवाज, आम्हाला जन्मतः तिचा आवाज एकदम म्हणजे सुरेल आणि मोठा आहे. तर आम्ही इच्छितो की तिचं जर खरंच इंटरेस्ट असेल तर तिला खरंच आपण एक सिंगर, वोकॅलिस्ट बनवू शकतो, एक प्लेयर म्हणून पण बनवू शकतो, कारण फिजिकल डेव्हलपमेंट चांगलं आहे. एक खरंच आपली दुसरी स्मृती मानधना पण तयार होत आहे असं म्हणू शकतो, सांगलीची. हा, तर तिला जेव्हा आम्ही पियानो घेऊन दिला तर 1 ते 2 दिवसात तिने चालू केलं पियानो वाजवायला. फर्स्ट ऑफ ऑल जिजाचं खूप कौतुक आहे, त्यासोबत तिचे पॅरेंट्स म्हणजे तुमचं आणि प्रत्येकजींचं पण कौतुक आहे की इतक्या कमी वयामध्ये तिने रिमार्केबल अलर्टनेस, क्रिएटिव्हिटी आणि रिस्पॉन्स जो आहे ती जनरेट करत आहे. त्यासोबतच रायझिंग इन्फ्लुएन्सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जी आहे त्यामध्ये तिला हा पुरस्कारसुद्धा मिळाला, त्याबद्दलसुद्धा तिचं खूप कौतुक आहे. आणि ॲक्च्युली आम्ही काही संदेश देण्यापेक्षा तिच्याकडे बघून बाकी पॅरेंट्सनीसुद्धा शिकावं आणि इन्फ्लुअन्स व्हावं ह्यासाठी अशा प्रकारचे अवॉर्ड्स देण्यात येतात. प्लस मिरजमध्ये आपण जरी आता स्थायिक दुसरीकडे असाल तरी मूळ आपण इथले आहात, तर मिरजमधल्या लोकांसाठी सुद्धा खूप एक गौरवाची बाब आहे की आपल्यामधीलच कोणाला तरी इतका मोठ्या दर्जाचा आणि एवढा चांगला अवॉर्ड भेटलेला आहे. त्यासोबतच सगळ्यांना माझं सांगणं आहे की हे जे नवीन पिढी आहे, रिमार्केबल अलर्टनेस आहे, रिस्पॉन्सिव्हनेस आहे आणि अतिशय फास्ट आहेत, त्यांना आपण तेवढंच चांगलं खाद्य दिलं पाहिजे. नॉट फक्त डाएट मी म्हणत नाही आहे, मेंटल डाएट जो आहे, मस्तिष्काला चांगला खुराक असेल तो सुद्धा द्यावा आणि त्यांच्या एनर्जीचा चांगला चॅनल व्यवस्थित करून जास्तीत जास्त उपयोग आपल्या कुटुंबासाठी, गावासाठी आणि समाजासाठी करावा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.